मला देखील शिंदेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती असं रवी राणांनी म्हटलेलं आहे। पण फडणवीसांसोबत निष्ठेने राहीन असं शिंदेंना सांगितलं असं रवी राणांनी म्हटलं। शिंदेंनी कधी फोन केला हे रवी राणांना विचारलं पाहिजे असं उदय सामंतांनी म्हटलं। मला सुद्धा काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बा तुम्ही शिवसेनेसोबत या। पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील। आता हा प्रश्न रवी राणांनाच विचारला पाहिजे की शिंदे साहेबांनी कधी फोन केला होता, कधी त्यांना पक्षामध्ये बोलवलं होतं, त्यांना कधी बोलवलं होतं मला माहीत नाही। पण मी आता इतके वर्ष सक्रिय राजकारणामध्ये शिंदे साहेबांबरोबर आहे, मला कुठं असं ऐकिवात नाही की शिंदे साहेबांनी रवी राणांना फोन केला होता। पण असू देखील शकेल, काही 24 तास साहेबांबरोबर नसतो। मला वाटत नाही की साहेबांनी फोन, कारण त्यांचं स्वातंत्र्य काहीतरी स्वाभिमान पक्ष आहे, त्याच्यानंतर मॅडम देखील BJP मधून लढलेलं आहे। BJPशी निगडीत असलेल्या व्यक्तीला माननीय शिंदे साहेब कसं काय फोन करू शकतात आमच्या पक्षामध्ये या म्हणून, मला वाटत